ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर कार्याध्यक्षपद सध्या रिकाम आहे। या पदावर आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। तरुणांकडे नेतृत्व द्यायला हवं असं म्हणत संजय राऊतांनी सुद्धा या चर्चेला हवा दिली आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र या चर्चेवरून ठाकरेंची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे। पाहूया याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे। शिवसेनेच्या प्रवासातला हा ऐतिहासिक क्षण 30 जानेवारी 2003 या दिवशी महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करावं असा प्रस्ताव राज ठाकरेंनी मांडला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पहिले कार्याध्यक्ष झाले। त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी आता दुसऱ्या कार्याध्यक्षाची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी विराजमान झाले। त्यामुळे सध्या रिकामी असलेल्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरेंचं प्रमोशन होणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा होईल अशी चर्चा आहे। आता राजकारणात अशी चर्चा सुरू झाल्यावर प्रतिक्रिया तर येणारच। ठाकरे पितापुत्रांवर तोंडसूक घेण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या नितेश राणेंनी या चर्चेवर प्रतिक्रिया देताना आपल्याकडचा उपरोध आणि उपहास यांचा पुरेपूर वापर केलाय। आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या, लवकर कार्याध्यक्ष करा त्यांना। जसं देशपातळीवर राहुलजी गांधी आमचं काम सोपं करताय तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील। शेवटी ते आमचे महाराष्ट्राचे पप्पू आहेत की नाही, तर म्हणून लवकर द्या, बिलकुल वाट पाहू नका। उद्धवजींना आमचा सगळ्यांचा आग्रह आहे भारतीय जनता पक्ष म्हणून, वेळ काढू नका। ते पाहिजे तर ते झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो। तर विचार बदलणं आणि माणसं बदलणं यातला फरक सांगत भाजपच्या रावसाहेब दानवेंनी ठाकरेंना काही सल्ले दिले। माणसं बदलून चालणार नाही, तुमचा विचार बदलला तुम्ही, त्याच्यामुळं तुमच्या पक्षाला मरण अवकाळ आलेली आहे। माणसं बदलून काही होणार नाही, तुमचे विचार बदलले तुम्ही, त्याच्यामुळं तुमच्या पक्षाची हालत झाली। आणि आता बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाचा पक्ष, उद्धव ठाकरे आले त्याचा पक्ष, आता आदित्य ठाकरे येऊ राहिले। विचाराला तुम्ही मुठमाती दिली आणि आता माणसं बदलायला लागले। माणसं तर राहिली पाहिजे तुमच्यासोबत। तर अमित साटम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करत काही सवाल उपस्थित केले। उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि 2022 मध्ये तर अख्खी शिवसेना या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना बाजूला केलं आणि त्यामुळे इतकं कर्तृत्ववान अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता आपण जे म्हणालात ते जर झालं तर याच गोष्टीची उत्सुकता आहे की नवीन कार्याध्यक्षांची ते किती कर्तृत्ववान असतील, त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्ववान असतील का, याची उत्सुकता महाराष्ट्राला जरूर असेल। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी थेट आदित्य ठाकरेंच्या हेतूवरच शंका घेतली आहे। तर ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी शिरसाटांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता, ते कार्याध्यक्ष झाले होते। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळं देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा। आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे। आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ सगळे नेते आहेत
तुम्हाला राऊत साहेब बोलले तरी तुम्हाला ते नको वाटतात. तुम्ही कोण ठरवणारे? माझे पक्षप्रमुख सक्षम आहेत. आमच्या पक्षप्रमुखांचे सगळे म्हणजे मजबूत खांदे आहेत. ते पण सक्षम आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आदित्य हे अष्टपैलू नेतृत्व आहे. हे महाराष्ट्रापुरतं नाही, हे देशाला पण आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मैत्री आणि बंधुभावाच्या मोडमध्ये असलेल्या मनसेनं या चर्चेवर गप्प राहणं पसंत केलंय. पण गप्प राहतानाही चिमटा काढायचं कसब मनसेचे नेते कसे साधतायत तुम्हीच ऐका. बघा, आपला पक्ष कशामुळे वाढू शकतो आणि आपल्या पक्षाची कशामुळे वाताहत होऊ शकते हे माझ्यापेक्षा त्यांच्या पक्षप्रमुखांना जास्ती चांगलं कळतं. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला देणारा कोण आणि हा सल्ला देण्याचा आगाऊपणा मी करावा असं मला अजिबात वाटत नाही. रोहित पवारांनी मात्र या कल्पनेचं जोरदार स्वागत करत आदित्य ठाकरेंचे प्लस पॉईंट सांगितले. ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. परिवारातला एक भाग आहे. युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे. शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे. तर स्वतः आदित्य ठाकरेंनी मात्र सोशल मीडिया पोस्ट करत ही चर्चा फेटाळून लावली आहे. आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. राजकारणात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याची चर्चा सुरू होते. या चर्चांवर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचा होणारा परिणाम याचा अंदाज घेऊनच जो आहे तो निर्णय घेतला जातो. सध्या आदित्य ठाकरे म्हणतात आहेत की अशी कोणतीही चर्चा पक्षात नाही, पण जर भविष्यात असा काही निर्णय झाला तर त्याच्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचे परिणामी अंदाज काय याचा आढावा जो आहे तो पक्षाकडून घेतला जातोय का, अशी सुद्धा चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली. पक्षाला उभारी देण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी रिकाम्या असलेल्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची जर वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको. पण आता आदित्य ठाकरेंना हे प्रमोशन नेमकं कधी मिळणार, येणाऱ्या जूनमध्ये मिळणार की आणखी पुढे 2-3 वर्षे ढकललं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेदांत नेपसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.